हिवाळ्यात सध्या मुळे बाजारात भरपूर प्रमाणात आलेले आहेत, परंतु मुळ्याच्या प्रवासामुळे लहानापासून मोठेही मुळ्याची भाजी खायला कंटाळा करतात। पौष्टिक अशा मुळ्यांची भाजी न करता आज आपण एक नाश्त्याचा नवीन प्रकार बनवणार आहोत। तर चला मग रेसिपी सुरू करूया। तीन मुळे मी घेतलेले आहे। हे 3 मुळे स्वच्छ धुवून आणि किसणीने किसून घेतलेले आहेत। आता मी एक कढई ठेवलेली आहे। या कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घातलेले आहे। तेल गरम झाल्यानंतर 1 टीस्पून मी जिरं, 1 टीस्पून मोहरी घातलेली आहे। चांगलं तडतडल्यानंतर यात 10 ते 12 कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर आपण यामध्ये हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट चवीनुसार घालायची आहे। मी इथे 2 चमचे घातलेली आहे आणि अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे। सर्वांना चांगला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि मुळ्याचा किस आपण यात घातलेला आहे। मुळा किसल्यानंतर त्यात पाणी भरपूर असतं, त्यामुळे फोडणीत घालताना मुळ्याचं पाणी दाबून काढून घ्यायचं आहे आणि नंतरच मुळा फोडणीत घालायचा आहे आणि सर्वांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 1 ते 2 मिनिटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालणार आहोत। हे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून झाकण ठेवून याला वाफ काढून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। मला जर माझी रेसिपी आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि रेसिपी आवडली असेल तर शेअर पण नक्की करा। 7 मिनिटं झालेली आहेत। आता आपण झाकण काढून बघूया। आता त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। मुळा चांगला आपला नरम झालेला आहे। थोडासा मुळा हातात घेऊन तुम्ही टेस्ट करून बघू शकता। नरम झाला असेल तर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि जर नरम झाला नसेल तर थोडं 5 ते 6 मिनिटं याला चांगला आणखीन हलवत राहायचं आहे, जेणेकरून मुळा नरम होईल। हा मुळ्याचा किस तुम्ही भाकरीसोबत आणि पोळीसोबत, पराठ्यासोबतही खाऊ शकता किंवा याचे तुम्ही पराठेही बनवू शकतात। ही भाजी थोडी थंड करून घ्यायची आहे आणि ह्या भाजीपासून आता आपण नाश्त्याची खुसखुशीत अशी रेसिपी करणार आहोत। एक ताट घ्यायचं आहे। ताटामध्ये 1 कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। जर तुम्हाला जास्त नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही 2 ते 3 कपही गव्हाचं पीठ घेऊ शकता। यामध्ये मी बारीक रवा 3 टेबलस्पून घातलेला आहे आणि 2 टेबलस्पून मी इथे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। आता या पिठामध्ये आपण जो मुळ्याचा किस बनवलेला होता तो यात घालायचा आहे। तुम्हाला हवा तितकं तुम्ही यात घालू शकता। 1 चमचा मी इथे तेल घातलेलं आहे। थोडंसं मी इथे जिरं घातलेलं आहे, हळद आणि थोडंसं लाल तिखट मी यात घातलेलं आहे। 1 टीस्पून गरम मसाला घाला। त्यानंतर 1 टीस्पून आलं, मिरची, लसणची पेस्ट घातलेली आहे। 1 टीस्पून मी ओवा क्रश करून यात टाकलेला आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे। मीठ ऑलरेडी आपण मुळ्याच्या किसमध्ये घातलेलं आहे, त्यामुळे आवश्यकतेनुसार घालायचं आहे। थोडी कोथिंबीर घालून आपण सर्व मिश्रण घट्टसं मळून घेणार आहोत। या पद्धतीची कन्सिस्टन्सी पाहिजे। आता आपण थोड्या वेळासाठी याला रेस्ट करायला ठेवूया। 20 मिनिटं झालेले आहेत। आता आपण या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे। थोडंसं पीठ टाकून याला पुरीसारखं लाटायचं आहे। जास्त पातळ लाटायचं नाही, जाडसरच ठेवायचं आहे। प्रत्येक पुरीची एवढी जाडी ठेवायची आहे। या पद्धतीने सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। एका साईडला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी एक एक करत पुरी टाकणार आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि अशा ह्या पुऱ्या दोन्ही साईडनी गोल्डन रंग येऊपर्यंत तळून घ्यायच्या। झाऱ्याने असं पुरीवर तेल घालायचं, जेणेकरून पुरी टम फुगते। एका वेळेस तुम्ही 2 ते 3 पुऱ्याही घालू शकता। मी कढईच्या अनुसार एकच पुरी घातलेली आहे। पुरीचं टेक्स्चर बघू शकता, किती खुसखुशीत अशा झालेल्या आहेत। अशा प्रकारे सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। मुळ्याच्या अशा खुसखुशीत पुऱ्या तुम्ही टिफिन बॉक्सलाही नेऊ शकता आणि गरम गरम नाश्त्यालाही खाऊ शकता।
तुम्ही अशा पुऱ्या कधी खाल्ल्या होत्या का हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुरीचं मधलं टेक्स्चरही तुम्ही बघू शकता, किती छान खुसखुशीत खमंग अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत। लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना ही रेसिपी नक्की आवडेल, एकदा नक्की ट्राय करून बघा। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा, जेणेकरून या नवीन रेसिपीची अपडेट तुम्हाला लगेच मिळत राहील। तर भेटूया अशाच नवीन एका रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय।